291 कोटी रुपये अनुदान हे ऑलरेडी आपण दिलेलं आहे। त्यापैकी 161 कोटी अनुदानाचं वाटप हे जवळपास 1,35,000 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झालंय। अजून जवळपास 1 लाख शेतकऱ्यांचं अनुदान हे पुढच्या 8 ते 9 दिवसात 10 दिवसात या ठिकाणी वाटप होईल, कारण पैसा उपलब्ध झालाय, पण त्यांच्या अकाउंटचं लिंकिंग हे त्या ठिकाणी किंवा त्याचं साक्षांकन चाललंय। कारण आता आपण नवीन पद्धत सुरू केली आहे। पूर्वी आपण मुंबईहून कलेक्टरला पैसा पाठवायचे, मग ते तहसीलदारांना पाठवायचे, मग ते खाली पाठवायचे। आता आपण थेट मुंबईहूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देतोय, त्यामुळे हे लिंकिंग चाललेलं आहे। त्या संदर्भातली कारवाई चालली आहे। यासोबत मध्यंतरीच्या काळात 2दा ज्या अवकाळी झाल्या त्याचाही निधी आपण पूर्ण दिलाय। शेवटचा जो अवकाळी झाला त्याचा निधी अजून यायचा आहे 54 कोटी रुपये, तोही आपण आता रिलीज करतो। आणि सततच्या पावसाच्या संदर्भातला नवीन निकष आपण जे तयार केले त्याही संदर्भातला जो निधी आहे तो पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये आपण रिलीज करतोय। त्यानंतर नगर जिल्ह्यासहित राज्यात कुठेही कुठली पेंडन्सी राहणार नाही। पण यातला जो मेजर अमाउंट होता तो मात्र ऑलरेडी आपण आता या ठिकाणी देऊन चुकलो आहोत। आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय की जरा लवकरात लवकर या ठिकाणी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील याकरता साक्षांकन त्यांनी करून घेतलं पाहिजे।